भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कुरुंदवाड पालिकेची बैठक. कचरा व्यवस्थापनासाठी व्यावसायिकांना सूचना. कुरुंदवाड शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीने शहरातील चिकन मटण विक्रेते, हातगाडी चालक तसेच हॉटेल व्यावसायिकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्नावशेष आणि कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. बैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी व्यावसायिकांना संबोधित करताना सांगितले की चिकन मटण दुकाने, चायनीज व 65 प्रकारचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या तसेच हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात अन्नावशेष रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकले जातात. यामुळे भटके कुत्रे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होतात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता कचरा नगरपालिकेच्या माध्यमातून नियमित संकलित केला जाणार असून सर्व व्यावसायिकांनी त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. ही बैठक उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस नगरसेवक जवाहर पाटील, उदय डांगे, दीपक पोमाजे, अली बागवान यांच्यासह शहरातील विविध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपालिकेच्या घंटा गाडीमार्फत चिकन मटण विक्रेते, चायनीज हातगाडे व हॉटेल व्यावसायिकांकडील कचरा संकलित केला जाणार आहे. प्रत्येक व्यवसायाने किमान 2 स्वतंत्र डस्टबिन ठेवून ओला आणि सुका कचरा वेगळा करावा अशी सूचना देखील देण्यात आली आहे. घंटागाडी संबंधित ठिकाणी आल्यानंतर कचरा रस्त्यावर किंवा उघड्यावर न टाकता थेट नगरपालिकेच्या गाडीत देण्याचे आवाहन करण्यात आले. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेकडून कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी यावेळी दिला. SK न्यूज, कुरुंदवाड.